झालेली आहे. एका बाजूला सज्ज आहेत कास पठार विभागाचे बाहुबली अर्थातच कमलेश बनगे, तर एका बाजूला सज्ज आहेत पारांबे गावचे आक्रमक फलंदाज आमचे मित्र नागेश शेडगे सज्ज आहेत. तर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत तेजस 11 संघाच्या माध्यमातून पिसानी गावचा एक लखलखता सितारा लेफ्ट आर्म बॉलर समीर गोगावले. नक्कीच चांगला सामना तुमच्या आमच्या भेटीला असणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. आमच्या बाजूला नक्कीच स्कोररची भूमिका बजावत आहेत आकाश माने. पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अक्षरशः यस्त्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगल्या पद्धतीचा स्विंग देखील पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. सुरेख चेंडू पाहायला मिळाला समीर गोगावले यांच्या माध्यमातून. नागेश शेडगे सज्ज आहेत फलंदाजीसाठी. मात्र मोठी मॅच आहे. या मोठी मॅच मध्ये नक्कीच फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. तितकीच चांगली कामगिरी देखील गोलंदाजांना करावी लागेल. तीच कामगिरी समीर गोगावले मैदानामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. हा देखील सुरेख चेंडू येत आहे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. वाईट चेंडू पंचांचा इशारा आलाय. धावफलक एका धावेने पुढे सरसवलं जात आहे. एक चेंडू एक धावा असं परत एकदा सज्ज आहेत गोलंदाजीसाठी समीर गोगावले. हा देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला समीर गोगावले यांच्या माध्यमातून. जर आपण पाहायला गेलं तर कमलेश भनगे असतील नागेश शेडगे आतापर्यंतच्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजीची कमाल देखील पाहायला मिळते समीर गोगावले यांच्या माध्यमातून. अक्षरशः नागेश शेडगे यांना थांबवून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. हा देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अक्षरशः फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. नागेश शेडगे यांना चेंडू काही समजला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय. धावफलक एका धावेने पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलोय 2 धावांवरती. आतापर्यंत पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3. पहिलंच पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले आहेत पिसानी संघाचे अष्टपैलू खेळाडू. एक युवा खेळाडू अर्थातच समीर गोगावले गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. इथे मात्र फलंदाजी मार्क वरती होते कास पठार विभागाचे बाहुबली अर्थातच कमलेश बनगे. पहिल्या चेंडूला पाहायला आणि खेचून दिला सीमारेषेपार चौकारासाठी. याच चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. सांबारवाडी डीजे किंग संघाचा जाऊन पोहोचलाय 6 धाव्यांवरती. 4 चेंडू 6 धावा. जर आपण पाहायला गेलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी पाहायला मिळते समीर गोगावले यांच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. नागेश शेडगे यांना मात्र हात खोलू दिले गेले नाहीत. मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहेत कमलेश भनगे. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार पाहायला मिळाला. हा देखील त्याच दिशेला चेंडू चेंडू ट्रॅव्हल झालाय पाठीमागच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील अतिशय सुरेख पाहायला मिळत आहे. फक्त एका धावेवरती समाधान मानावे लागेल कमलेश भनगे यांना. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर सुरेख षटक पाहायला मिळते समीर गोगावले यांच्या माध्यमातून. कारण की आपण जर पाहायला गेलं तर हा सेमीफायनल चा सामना आहे. नक्कीच दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागेल आणि चांगल्याच कामगिरीच्या जोरावरती फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे.
रिव्हर्सचा चेंडू समीर याचा वारंवार बीट नागेश यांना करतायत. नागेश शेडगे यांना काय हात खोलू दिले नाहीत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं सांबरवाडी डीजे किंग संघाचं 7 धावांवरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलंच पॉवर प्लेचं षटक ज्यांनी हाताळलं अर्थातच पिसानी गावचे अष्टपैलू खेळाडू, एक युवा खेळाडू. नेहमीच कासपठार विभागामध्ये युवा खेळाडूंना नक्कीच संधी दिली जाते. समीर गोगावले अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं गेलं समीर गोगावले यांच्या माध्यमातून. कारण की आपण जर पाहायला गेलं तर समोर फलंदाज सज्ज होते कमलेश भनगे असतील, तर दुसऱ्या बाजूला नागेश शेडगे यांना मात्र थांबवून ठेवण्याचं नक्कीच पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये काम केलं गेलं समीर गोगावले यांच्या माध्यमातून. तर परत एकदा दुसरं षटक टीम तेजस 11 संघाच्या माध्यमातून घेऊन आले तर सूर्यकांत गोगावले मॅन फ्रॉम पारंबे एक चांगल्या रनअपची गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल का सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून? कारण की आपण पाहतोय की सेमीफायनलचा सामना आहे. समोर फलंदाज सज्ज आहेत कमलेश बनगे. कमलेश टू मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हलकीशी अपील देखील केली जाते. पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाते. स्लोअर पद्धतीचा चेंडू देखील पाहायला मिळाला होता सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून. नक्कीच दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय केलं जाईल. स्लोअर पद्धतीचा पहिला चेंडू पाहायला मिळाला सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून. नक्कीच पंचांचा इशारा आलाय आउट. पहिल्या चेंडूवरती माघारी धाडलं गेलाय कमलेश भनगे यांना. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूला माघारी धाडलाय कमलेश भनगे यांना. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून. भाऊ हाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर भाऊचं कार्य. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. स्लोअर पद्धतीच्या चेंडूवरती नक्कीच बाद केलाय. एक मोठा मासा गळाला लागलाय तो म्हणजे तेजस 11 संघासाठी. अर्थातच नो डाऊट कमलेश भनगे. एक मोठी विकेट याच विकेट नितांत आवश्यकता होती तेजस 11 संघाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर सांबरवाडी डीजे किंग संघाचे. अर्थातच रोशन बादापुरे मॅन फ्रॉम कासानी आक्रमक तडकेबाज फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नक्कीच पहिल्या विकेटचं पतन कमलेश भनगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवरती माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरला टीम तेजस 11 संघाचा गोलंदाज अर्थातच सूर्यकांत गोगावले. परत एकदा त्याच पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेला फटका आलाय. फटका फसलाय की काय? स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न फसला गेला सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून. नक्कीच चेंडू हवेमध्ये होता. झेलची संधी देखील उपलब्ध होती मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. मात्र नक्कीच याचा फटका देखील येणाऱ्या कालावधीमध्ये देखील तेजस 11 संघाला बसतो की काय हे देखील पाहायला मिळेल. कारण की आपण पाहायला गेलं तर रोशन बादापुरे देखील चांगले फलंदाजी आक्रमक फलंदाजी करतात. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक देखील सज्ज आहेत. चेंडूचा पाठ मोरा करतायत. 2 धावांचा देखील नक्कीच प्रयत्न केलाच गेला होता मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. लकी ड्रॉ कुपन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. प्रकाश बादापुरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. एक चांगली संकल्पना सीपीएल कमिटीच्या माध्यमातून राबवली जाते. गोलंदाजी परत एकदा सज्ज आहेत सूर्यकांत गोगावले. तर फलंदाजीसाठी सज्ज आहेत
रोशन बादापुरे. हा देखील स्लोअर पद्धतीचा डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली गेली होती. मात्र आपण पंच देखील पाहतोय आपण रखरखत्या उन्हामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका बजावतायत. धावफलक जाऊन पोहोचलाय डीजे संघाचा 9 धावांवरती. हा देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून. 5 चेंडू दुसरं षटक प्रगतीवरती असेल. नक्कीच धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. एका विकेटचं देखील कमलेश भनगे यांच्या माध्यमातून पतन पाहायला मिळत आहे. हा देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः नक्कीच फलंदाजाला बीट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. याच पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. तर आपण एकंदरीत विचार केला गेला तर सूर्यकांत गोगावले चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 2 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च केला आणि एक मोठी विकेट अर्थातच नो डाऊट कमलेश भनगे यांना माघारी धाडण्यामध्ये देखील ते यशस्वी ठरलेत. म्हणजेच यांची गोलंदाजी देखील एक टर्निंग पॉइंट असेल तेजस 11 संघासाठी. मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहेत नागेश शेडगे असतील तर दुसऱ्या बाजूला सज्ज आहेत रोशन बादपरे. हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. इथून पुढे नक्कीच आपल्या टीमचा डाव नक्कीच त्या दोन्ही फलंदाजांना सावरावं लागेल. आपल्या संघाची नक्कीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. आपला खेळ देखील त्यांना दाखवावा लागेल. दमखम दाखवावा लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण की आपण एकंदरीत पाहायला गेलं तर सांबरवाडी डीजे किंग संघाच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेलेला आहे. त्याच विश्वासास पात्र ठरावे लागेल नागेश शेडगे आणि एका बाजूला असतील रोशन बादापरे यांना. मात्र परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेत समीर गोगावले. हा देखील पहिला चेंडू पाहायला मिळाला डॉट पद्धतीचा चेंडू. पहिल्या षटकामध्ये देखील नागेश शेडगे यांना नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न केला गेला होता समीर गोगावले यांचा. मात्र फलंदाजीसाठी परत एकदा स्ट्राईक वरती सज्ज आहेत नागेश शेडगे. पहिल्या चेंडूवरती देखील त्यांना थांबवून ठेवलाय. मात्र नागेशला सिद्ध करून द्यावा लागेल मी इथे थांबणार नाही. कारण की सेमीफायनलचा सामना आहे. चांगले फटके मारावे लागतील. परत एकदा सुरेख चेंडू. एक तेरी तो एक मेरी हे चित्र नक्कीच पाहायला मिळत आहे. चांगले यष्टीरक्षण देखील पाहायला मिळत आहे. एकंदरीत विचार केला गेला तर नागेश शेडगे फलंदाजांना बीट करण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरतायत समीर गोगावले. नक्कीच चांगला सामना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडे दाद देखील पाहायला मिळते. दाद मागितली जाते. मात्र वारंवार पंचांकडे दाद मागितली जाते. परत एकदा पुढे सरसावून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. इथे देखील बीट झालेत नागेश शेडगे. म्हणजेच वरच ठरलेत समीर गोगावले. 3 डॉट लगातार चेंडू पाहायला मिळत आहेत समीर गोगावले यांच्या माध्यमातून. लाजबाब सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. नागेश शेडगे यांना मात्र रोखून ठेवलाय. एकंदरीत विचार केला गेला तर पहिल्या विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं कमलेश भनगे यांच्या माध्यमातून. मात्र याच दोन्ही फलंदाजांकडे अपेक्षा असेल सांबरवाडी डीजे किंग संघाची. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती समीर गोगावले. सुरेख चेंडू हा देखील पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. मात्र एक धाव देखील पाहायला मिळाली नागेश शेडगे यांच्या माध्यमातून. धावफलक एका धावेने पुढे सरसावलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलं 10 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत समीर गोगावले. अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळत आहेत. सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये मला चांगली कामगिरी नक्कीच करून दाखवायची आहे आणि तीच चांगली कामगिरी देखील समीर गोगावले या मैदानामध्ये करताना आपण पाहतोय. एकदा सज्ज आहे तर राकेश बादापरे. स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफ साइडला
खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढला होता, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पाहतोय मैदानामध्ये रोशन बादापुरे देखील मैदानाच्या बाहेर परताना आपण पाहतोय. रोशन बादापुरे बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे समीर गोगोले यांचं. लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले, तदनंतर 1 धाव खर्च केली, तदनंतर विकेटचं पतन. अर्थातच रोशन बादाबरे ज्यांना माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरले समीर गोगावले. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते समीर गोगावले यांच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजीची कला त्यांनी मात्र शिकलेली आहे एवढ्या लहानशा वयामध्ये. सुरेख गोलंदाजी, कटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्विंग गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाले तर चांबरवाडी डीजे किंग संघाचे फलंदाज ऋषी गोगावले, मॅन फ्रॉम पिसानी संघाचा खेळाडू. लेफ्ट हँड बॅट्समन ऋषी गोगावले मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर त्यांच्यावरती देखील नक्कीच लक्ष असेल. दोन्ही बहुभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक गोलंदाज तर एक फलंदाज. हा देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते समीर गोगावले यांच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय की स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दावा आहे तर 10 धावा. एकंदरीत विचार केला गेला तर तेजस 11 संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेक त्याचबरोबर अगदी पहा सीपीएलचा थरार आहे, पर्व क्रमांक 5 आहे आणि पर्व क्रमांक 5 साठी 14 गावातील अनेक गावच्या महिला किंबहुना मुली इथे मात्र आलेल्या आहेत. त्या सर्व महिलांना किंबहुना मुलींना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. जांभळमुरे गावातील ज्या मुली आलेल्या आहेत, प्रतीक्षा जांभळे असेल, आमची अस्मती जांभळे असतील, त्याचबरोबर आमची शेलार कंपनी असेल, त्याचबरोबर दिव्य असेल, या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. मयुरी असेल. खरं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये किंबहुना कोणत्याही क्षेत्रामध्ये आता सध्याच्या घडीला महिला मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. आणि या महिला मात्र इथे आलेल्या आहेत. खरं तर सर्वजण आहेत ना या तेजस 11च्या फॅन आहेत आणि या सर्वजण तेजस 11 टीमची संघ मात्र जसा सेमीफायनल मध्ये पोहोचला तसं मात्र या घरातील सर्व महिलांना किंवा मुलींना घरी चैन मिळालेला नाही. त्या मात्र सरळ मैदानाच्या दिशेने त्यांचे पाय ओढू लागले आणि इथे मात्र ते आलेले आहेत. खरं तर आपण पाहू शकाल स्क्रीनवरती ज्या प्रकारे जांभळमुरे गावातील महिला किंवा मुली या मैदानावरती आलेल्या आहेत. खरं तर आपण पाहू शकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला आता महिला अग्रेसर आहेत आणि आपण स्क्रीनवरती पाहताय संपूर्ण ह्या मुली किंवा महिला आहेत ना त्या जांभळमुरे गावातील आहेत. तेजस 11 टीमचे पाठीराखे आहेत. जशी तेजस 11 संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला तसं मात्र या सर्व मुलींनी मात्र मैदानाकडे पाय ओढले. क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्या आल्याबद्दल आपण 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं करूया त्यांचं सहर्ष 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 स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. स्ट्रॅटर्जी टाइम समाप्त झालेला आहे. धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना डीजे किंग या टीमने 3 षटकाखेरीज बनवलेले आहेत. फक्त आणि फक्त 10. डीजे किंग आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये आलेला आहे, परंतु अजूनही आघाडीला आलाय फलंदाज नागेश शेडगे. मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसताय. 2 दिवसामध्ये नागेशने प्रभावित केलाय, परंतु इथून पुढे त्यांना आता बॅट आक्रमकता दाखवावी लागेल, गेअर चेंज करावे लागेल. ऑल टू कॉम्बॉक्स. नक्कीच नागेश शेडगे यांना कमबॅक करावं लागेल. आपण पाहतोय चांबवरे गावच्या महिला किंबहुना मुली यांचं देखील या सामन्यासाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील कमिटीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत असेल. आपल्या संघासाठी आज या ठिकाणी संघाला पाठबळ देण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती
यश जांभळे यांनी नागेश शेडगे यांना क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये माघारी धाडलाय. म्हणजेच नक्कीच आपल्याला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी आपल्या गावच्या महिला उपस्थित झाल्यात. त्यांना नक्कीच त्यांच्या समोर देखील चांगलंच प्रदर्शन पाहायला मिळत आहे यश जांभळे यांच्या माध्यमातून. का आपल्या संघासाठी आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी दूरवरचा प्रवास करून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. नक्कीच मला चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्याच पद्धतीची चांगली कामगिरी पाहायला मिळते यश जांभळे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती नागेश शेडगे यांना माघारी धारलाय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. त्रिफळाचित केलं नागेश शेडगे यांना. कुठेतरी अडखळत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सांबरवाडी डीजे किंग संघाची. कारण एकंदरीत विचार केला गेला तर चौथं षटक प्रगतीपथावरती आहेत. यश जांभळे सज्ज आहेत. जांभवरे गावचे एक तेज तरार गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. तर परत एकदा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. स्लोअर पद्धतीचा कट्टर चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला होता गणेश पाटेकर. चेक त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जांभळमोरे गावातील महिला सुलाबाई हनुमंत जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्याचबरोबर सुनीता अशोक जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन. माधवी तुषार जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन. आलेल्या सर्व महिला वर्गाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि खरं तर यशने जो क्लीन बोल्ड घेतला त्या क्लीन बोल्ड साठी यशची बहीण अर्थातच प्रतीक्षा अशोक जांभळे आणि प्रियंका कदम यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज आलंय. परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. ऋषिकेश गोगावलेच्या बॅट मधून एक दमखम दाखवणारा लाजवाब षटकार स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. अगदी जांभळमुरे गावातील महिला आलेल्या आहेत. सुलाबाई हनुमंत जांभळे, सुनीता अशोक जांभळे आणि माधवी तुषार जांभळे या तिन्ही महिलांचं आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. संपूर्ण महिला वर्ग आहे ना तो मात्र अक्षरशः तेजस 11 टीमचा पाठीराखा आहे. खरं तर जिजाऊंच्या लेखी मात्र आज या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न झालेले आहेत. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. थँक्यू सो मच. आपण पाहतोय मैदानामध्ये चित्र अडखळत नक्कीच फलंदाजी केली गेली होती सांबरवाडी डीजे किंग संघाचे. आघाडीचे फलंदाज मात्र नागेश शेडगे असतील, तसेच कमलेश बनगे असतील. बॅक टू पवेलियन आहेत. त्यानंतर मात्र मैदानामध्ये दाखल झाले तर ऋषी गोगावले यांच्या बॅटच्या माध्यमातून एक खणखणी षटकार देखील पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला देखील एक चांगला पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. ह्याच षटकाराच्या मदतीने असेल सिंगल धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 18 धावेंवरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. यश जांभळे गोलंदाजीसाठी नक्कीच सज्ज आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेपार चौकारासाठी. गणेश पाटेकर मैदानामध्ये दाखल आहेत. एकंदरीत विचार केला गेला तर काल त्यांच्या माध्यमातून देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच पद्धतीची फलंदाजी, त्याच पद्धतीची लय देखील आज मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेला पाहायला मिळाला. मात्र तर आपण पाहायला मिळतंय गणेश पाटेकर यांचे देखील पाठीरेखे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी जर षटकार लगावला तर नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. परत एकदा त्याच दिशेला चेंडू खेळून काढला होता कव्हरच्या डोक्यावरून. मात्र या ठिकाणी काय घडतंय, बिघडतंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांबरवाडी डीजे किंग संघाची धावफलक आहे 23 धावा. 24 चेंडू 23 धावा. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना खेळवला जाईल. यवतेश्वर 11 विपक्ष अजिंक्य सुपर हिटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नक्कीच विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे.
एकंदरीत विचार केला गेला तर सांबरवाडी डीजे किंग संघ कुठेतरी अडखळत बॅटिंग करतोय, कारण 24 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तर फक्त 23 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आहे. तर नक्कीच आपण पाहतोय गणेश पाटेकर यांचे पाठी राखे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रत्येक षटकारामागे रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लगावलं जात आहे. मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत पिसानी गावचे एक युवा गोलंदाज वैभव. पहिला देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला, चेंडूवरती चांगला फटका देखील पाहायला मिळाला गणेश पाटेकर यांच्या माध्यमातून. मात्र गणेश पाटेकर यांना माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरलंय ते म्हणजे वैभव गोगावले युवा गोलंदाज. गणेश पाटेकर बॅक टू पवेलियन परतीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर सुरेश आखाडे. चेक. त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना विनंती केली जाते की CPL कमिटीच्या माध्यमातून आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसासाठी 25 रुपयाच्या कुपनच्या माध्यमातून सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. जो महिला वर्ग आलेला आहे किंवा जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना जर 25 रुपयामध्ये सायकल घेऊन जायचे असेल तर नक्कीच कुपन घ्या आणि 25 रुपयामध्ये भाग्य विजेते म्हणून आपण सायकल मिळवू शकता. थँक्यू सो मच. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते वैभव गोगावले यांच्या माध्यमातून. अक्षरशः फलंदाजाला हात खोलून दिले जात नाहीत. तेजस 11 संघाच्या माध्यमातून सर्व गोलंदाज असतील सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वच गोलंदाजच्या माध्यमातून त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून नक्कीच वैभव गोगावले कामगिरी करतायत. स्लोवर पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट पद्धतीचे चेंडू पाहायला मिळते. परत एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन देखील पाहायला मिळत आहे. एकंदरीत विचार केला गेला तर नक्कीच सांबरवाडी डीजे किंग संघाच्या भावीनगर सेवका बी दादा पाठीशी त्याच्या थँक्यू डीजे. एकंदरीत विचार केला गेला तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते टीम तेजस 11 संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक घेऊन आले होते समीर गोगावले, त्यांनी देखील सुरेख कामगिरी केली. त्यानंतर सूर्यकांत गोगावले असतील, परत एकदा समीर आले होते, तदनंतर यश जांभळे असतील आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत वैभव गोगावले. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून हे देखील चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळेल, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला, तदनंतर परत एकदा तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालं. एकंदरीत स्कोअरबोर्डचा विचार केला गेला तर धावफलक अजूनही स्थिर आहेत 23 धावांवरती. नक्कीच सेमीफायनलचा सामना आहे. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 3 चेंडूंवरती जर नक्कीच मोठे फटके आले तर सांबरवाडी डीजे संघ देखील कमबॅक करू शकतो आणि त्याच कमबॅकची नितांत आवश्यकता आहे सांबरवाडी डीजे किंग संघासाठी. साठी दाखल झालेले आहेत अमोल. सांबरवाडी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतात अमोल. तर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत वैभव. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती नक्कीच मोठे प्रहार मारण्याचा प्रयत्न अमोल यांचा असेल. परत एकदा आपण चेंडू पाहतोय, पंचांचा इशारा येतोय, खराब चेंडू. बॅटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव देखील पाहायला मिळते. धावफलक एका धावेने पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 24 धावांवरती. मित्रांनो, आयुष्य असो, खेळ असो, क्रिकेट असो, करिअर असो, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला खचून जायचे नसते. कारण तुम्ही जर खंबीर बनत असाल, स्वतःला खंबीर मानत असाल आणि तुमच्यावर दृढ विश्वास असेल
तुमची प्रबळ इच्छाशक्ती यशाच्या दिशेला चालायला खऱ्या अर्थाने जायला मदत करत असते. नक्कीच कोणत्याही परिस्थितीत खचून जायचं नाही. येणाऱ्या परिस्थितीला नक्कीच 2 हात सामोरे केले गेले पाहिजेत. तीच परिस्थिती आज आपण पाहतोय सांबरवाडी डीजे किंग संघाच्या समोर आहे. कारण की एकंदरीत धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहेत. शेवटचा हा चेंडू शिल्लक असेल. हा देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती देखील एक मोठा फटका मारावा लागेल. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करावं लागेल सांबरवाडी डीजे किंग संघाला. मात्र एकंदरीत विचार केला गेला तर तेजस 11 संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील शेवटचा चेंडू मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. मात्र या चेंडूवरती मोठा फटका देखील पाहायला मिळाला नाही. केवळ एक धाव पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं सांबरवाडी डीजे किंग संघाचं 25 धावा. चेक. त्याचबरोबर अगदी पीपीएल पठार प्रीमियर लीगचे अक्षरशः एक स्टार खेळाडू प्रकाश जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. खरं तर कोमल 11 या संघाचे ते संघ मालक होते आणि आज 14 गाव प्रीमियर लीग साठी त्यांनी मात्र आवर्जून भेट दिलेली आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. एक कास पठार विभागातील स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे प्रकाश जाधव यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि आता इथून पुढे करूया सेमी फायनल क्रमांक 2 चा टॉस. आणि टॉस साठी आपण विनंती करूया ज्या महिला आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मी विनंती करेन की सुलाबाई हनुमंत जांभळे, त्याचबरोबर सुनीता अशोक जांभळे, माधवी तुषार जांभळे आणि आमच्या सर्व मुली आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण या प्रियंका कदम, त्याचबरोबर अस्मिता, प्रतीक्षा आणि मयुरी आपण सर्वजणच या टॉस करूया आपण आपल्या शुभ हस्ते. सेमी फायनल क्रमांक 2 चा हा थरार आहे. सेमी फायनल क्रमांक 2 चा थरार आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यासाठी आपण करूया टॉस. 14 गाव प्रीमियर लीग, त्याचबरोबर अजून जांभळमुरे गावातील महिला आलेल्या आहेत. द्रौपदा जांभळे, जयश्री जांभळे, दीपा जांभळे, कमल प्रकाश जांभळे, जयश्री सुभाष शेलार, विजया रवींद्र जांभळे, त्याचबरोबर आमच्या गावातील सर्वच महिला आलेल्या आहेत. खरं तर क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेट या खेळाला अगदी जोपासणारी ही सर्व माणसं आणि ह्या सर्व रणरागिणी जांभळमुरे गावातील इथे आलेले आहेत. कारण जांभळमुरे गावच्या अगदी आजूबाजूचं हे मैदान आहे आणि खरं तर तेजस 11 संघ हा सेमी फायनल मध्ये गेलेला होता म्हणून या सर्वांनी मात्र इथे आलेले आहेत. खरं तर तेजस 11 संघाच्या ह्या सर्वजण पाठीराखे आहेत आणि आज इथे आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अजिंक्य सुपरस्टार्स आणि यवतेश्वर वॉरियर्स, यवतेश्वर वॉरियर्स टीमचे कॅप्टन प्लीज आपण या टॉस आपण करूया. यवतेश्वर वॉरियर्स या टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका. अजिंक्य सुपरस्टार या टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. श्रीकांत आयरे, तर इथून पुढे करूया आपण सेमी फायनल क्रमांक 2 चा टॉस. खरं तर स्क्रीनवरती आपण पाहू शकाल अगदी जिजाऊंच्या लेकी आणि जांभळमुरे गावातील ह्या रणरागिणी तेजस 11 टीम अक्षरशः सेमी फायनल मध्ये पोहोचली आणि तदनंतर मात्र त्यांना मोह आवरला नाही. हातातील कामं सोडली आणि त्यानंतर थेट मैदानाच्या दिशेने त्यांचे पाय ओढले गेले. आज इथे आलेले आहेत आणि या संपूर्ण महिलांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस सेमी फायनल क्रमांक 2 चा. खरं तर 14 गाव प्रीमियर लीगने खूप काही जिंकलंय.
खरं तर 14 गावच्या माध्यमातून ही CPL आयोजित केली जाते. 14 गावातील सर्व खेळाडू एकत्र येतात, सर्व ग्रामस्थ एकत्र येतात आणि त्यांच्या माध्यमातून ही CPL आयोजक कमिटी बनवली जाते आणि त्यानंतर मात्र एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं. आज CPL पर्व क्रमांक मध्ये खूप काही पाहायला मिळालं. प्रेक्षकांसाठी सायकल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच पकडेल त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आणि सर्व महिलांनी तर मात्र अक्षरशः हा माहोल बनवलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकाल सुनीता रोहिदास जांभळे आमच्या गावचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या देखील पत्नी इथे आलेले आहेत. आमच्या जांभळमुरे गावातील महिला अर्थातच महिला मंडळ जांभळमुरे या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत सुलाबाई हनुमान जांभळे यांच्या शुभ हस्ते आपण स्क्वॉन स्पिन करूया. कॉल कोण देणार? अर्थातच यवतेश्वर वॉरियर्स टीमचे कॅप्टन शैलेश देवरी कॉल करतील. कॉइन स्पिन सुलाबाई हनुमान जांभळे यांच्या शुभ हस्ते. कॉइन स्पिन काटा कॉल जरूर केलेला आहे आणि अर्थातच आलेला आहे काटा कॉल. टॉस जिंकलेला आहे यवतेश्वर वॉरियर्स या टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? मी फील्ड फायनल करेन. फिल्डिंग करणार आहात. समोर एक चांगला संघ आहे आणि सेमीफायनलचा प्रवास आहे, कशा पद्धतीने पाहताय? आतापर्यंत छान झालेत हा मॅचेस. आमच्यासाठी तरी आमच्या संघासाठी खूप छान मॅचेस झालेले आहेत. याही मॅचला आम्ही ट्राय करेन समोरच्या टॅकिंगला की 50च्या मध्ये ऑल आउट करण्याचं. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा आणि मैदानाच्या दिशेने जाऊया. यशच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. अक्षरशः सेमीफायनलचा हा सामना आहे आणि विनंती करेन सर्व मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावर तो त्यांचा नसतो इसारा. थँक्यू डीजे. तर विजयाताई आपल्या बरोबर नक्कीच संवाद साधतात. दोन्ही टीम्सला त्या देखील शुभेच्छा देणार आहेत. दोन्ही टीमला खेळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. अगदी खेळाडूंना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत आणि दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ओहो, इथे मात्र अगदी चांगला बॉल आहे. तिने यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि नंतर मात्र सेफ बॉल आहे. ऑल टू कॉम्बॉक्स. नक्कीच तब्बल 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे तेजस 11 संघ. पहिल्याच चेंडूवरती चौकार जरूर आला यश जांभळे यांच्या माध्यमातून. तदनंतर चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळालं. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत कमलेश भनगे. हा देखील शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा फटका आहे. चेंडूला नेऊन ठेवलाय सीमा रेषे पार षटकारासाठी. अतिशय देखणा षटकार पाहायला मिळाला यश जांभळे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक पारितोषिक येत आहे खऱ्या अर्थानं कॅप्टन आणि उपकॅप्टन यांना. कॅप्टन यश जांभळे आणि उपकॅप्टन सागर जांभळे यांना एक पारितोषिक आलंय. आमच्या गावातील कैलासवासी जगू विठू जांभळे यांच्या सुनबाई जयश्री धर्माजी जांभळे यांच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टन आणि उपकॅप्टनला 501 रुपयांचा धनादेश आलेला आहे. थँक्यू सो मच. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहतोय की तेजस 11 संघासाठी आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी नक्कीच उपस्थित महिला असतील, तसेच हलगी वादक प्लीज आपण या हलगी वादक गावातील ग्रामस्थ असतील, नक्कीच आपल्या संघासाठी पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्याच पाठबळाच्या जोरावरती एकंदरीत विचार केला गेला तर जांभळमुरे संघाचे फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. अर्थातच यश जांभळे असतील, सागर जांभळे चांगली कामगिरी करतात. कारण की एकंदरीत विचार केला गेला तर यश जांभळे यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, त्यानंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर एक चांगला षटकार देखील पाहायला मिळाला. एकंदरीत विचार केला गेला तर पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. 26 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे तेजस 11 संघाला. मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत परत एकदा कमलेश बनगे. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू लेग साइडला भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषे पार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे तेजस 11 संघाचा.
धावफलक जाऊन पोहोचले 15 धावांवरती. शिवाजी जांभळे दादानी मार्केट सारा हलवलाय मार्केट सारा हलवलाय दादानी मार्केट सारा हलवलाय मार्केट सारा हलवलाय. तर भरघोस बक्षिसांचा वर्षाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय तेजस्वी संघाच्या खेळाडूंवरती. अर्थातच या दोन्ही फलंदाजांनी सामना जर फिनिश केला तर संघ मालक तेजस दादा जांभळे यांच्या माध्यमातून यश जांभळे असतील तसेच सागर जांभळे यांना रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच याच जोडीने सामना फिनिश करावा असा त्यांची इच्छा आहे, कारण एकंदरीत विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खेचण्यासाठी यशस्वी ठरलेत. आपण पाहायला मिळतंय एकंदरीत तेजस 11 संघावरती बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. साईराज 11 संघ तसेच महेश दादा जांभळे यांच्या माध्यमातून देखील प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. त्याचबरोबर स्टार खेळाडू प्रकाश जाधव यांचा देखील आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. अमोल जाधव यांना विनंती करतो की अमोल जाधव आपण या. पठार विभागातील एक स्टार खेळाडू ज्यांनी मात्र नवी मुंबई शहर गाजवलं आणि आपला कास पठार देखील गाजवला असा पठार विभागातील स्टार खेळाडू जळकेवाडी गावचे प्रकाश जाधव यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाजी साठी सज्ज आहेत अमोल भनगे. मात्र टीम तेजस 11 संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतायत. चांगली फटकेबाजी देखील मैदानामध्ये पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आणखीन एक प्राइज आलेला आहे सागर जांभळे उपकॅप्टन आणि कॅप्टन यश जांभळे यांच्यासाठी. अगदी सुलाबाई हनुमान जांभळे अगदी आजी आहेत आणि त्या आजीच्या माध्यमातून कॅप्टन उपकॅप्टन साठी 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. त्याचबरोबर नेताजी मारुती जांभळे यांच्या माध्यमातून देखील कॅप्टन उपकॅप्टन यांच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. एक चांगला खेळ या दोघांनी दाखवलेला आहे आणि या खेळीच्या जोरावरती त्यांना मात्र प्राइज येत आहे. थँक्यू सो मच. नक्कीच आपल्या गावच्या खेळाडूंना पाठबळ देण्याचं नक्कीच काम केलं जाते. जांभवमोरे गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याच पाठबळावरती चांगली कामगिरी करतायत टीम जांभवमोरे संघाचे फलंदाज यश जांभळे असतील तर एका बाजूला असतील सागर जांभळे. चांगली फलंदाजी करतायत मैदानामध्ये. चेक. त्याचबरोबर जांभळमोरे महिला मंडळ यांच्या माध्यमातून देखील या कॅप्टन उपकॅप्टनना 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व महिला मंडळ यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण वेळात वेळ काढून आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमोल भनगे यांच्या माध्यमातून. मात्र धाव फलकावरती धावा आहेत 19 धावा, म्हणजे इथून पुढे आवश्यकता असेल फक्त 7 धावांची. एकंदरीत विचार केला गेला तर कुठेतरी अडखळत नक्कीच फलंदाजी आपल्याला सामरवाडी डीजे किंग संघाची पाहायला मिळाली. फक्त 25 धावा उभारल्या गेल्या टीम तेजस 11 संघासमोर. मात्र इथे देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे 3 धावांची आवश्यकता असेल तेजस 11 संघासाठी. धावफलकावरती धावा आहेत धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. इथून पुढे 3 धावांची आवश्यकता असेल टीम तेजस 11 संघाला. इथे पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू आणि लेग वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोड्या. स्कोर इज लेवल झाले. आता विजयाचा धाव पूर्ण सागर जांभळे करणार का? खर तर सागर जांभळे हे तेजस 11 टीमचे आतापर्यंत तेजस 11 टीम सीपीएल मध्ये खेळले ना त्याच्यामध्ये सागर जांभळे हे आहेतच. आणि आज कुठेतरी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सागर जांभळे यांनी फक्त एकच धाव घेतली. आपल्या बॅट मधून विजयाची धाव पूर्ण करणार का? आणि यस, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. इथे कॅच पकडले. स्वप्न अधुरं राहिलंय. कुलदीप शेडगे सर जर आपण पाहिलं तर स्वप्न पूर्ण करायचं होतं परंतु अतिमोह आणि तो मात्र संकटात नेला. विकेटचं पतन झालं
परंतु काही हरकत नाही, ज्या कामासाठी त्यांना पाठवलं होतं ते त्यांनी काम चोखपणे बजावलेलं आहे. आता मॅच मात्र स्कोर इज लेवल. नक्कीच एक धावेची आवश्यकता होती, मात्र क्रिकेटमध्ये मोह आवरला नाही. तोच मोह सागर जांभळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मोठा फटका मारून विजय संपादन करण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता, मात्र नक्कीच प्रयत्न फसला गेला आणि कुठेतरी स्वप्न अधुरं राहिलं गेलं. अगदी बरोबर, प्रयत्नांना अपयश. परंतु कुलदीप सर जर आपण पाहिलं ना, तर सलग 2 वर्ष तेजस 11 संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचत होता आणि तदनंतर त्यांना पराभूत व्हावं लागत होतं आणि तदनंतर नाराजगी व्यक्त होत होती संपूर्ण जांभूळमुरे गावामध्ये. परंतु आज पुन्हा एकदा संधी आली आणि इथे मात्र पुन्हा एकदा यश जांभळे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. ते देखील माघारी परतलेत. आघाडीला आलेली जोडी मात्र माघारी परतले. परंतु आज कुठेतरी स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळते संपूर्ण जांभूळमुरेकरांचं आणि तेजस 11 टीमचं. नक्कीच फक्त एक धावेची आवश्यकता आहे. एकंदरीत विचार केला गेला तर तुम्ही बोलताय की तब्बल 2 वर्ष झालं की सेमीफायनल मध्ये हा संघ खेळतोय, मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला नाही. एकंदरीत विचार केला गेला तर आपण पाहायला गेलं की कुठेतरी विजयाची धाव ही जांभूळमुरे संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण व्हायला हवी होती, मात्र ते चित्र आज मैदानामध्ये दिसत नाही. कारण की यश जांभळे असतील, सागर जांभळे असतील, ते देखील मैदानाच्या बाहेर आपण पाहायला मिळत आहेत. अगदी बरोबर आहे. आता मात्र चॉईस खेळाडू समीर गोगावले, ज्या खेळाडूला मात्र संपूर्ण 14 गावातून निवडलाय चॉईस खेळाडू म्हणून तेजसने, तो खेळाडू देखील विजयाची धाव पूर्ण करेल का, प्रश्नचिन्ह अजूनही आहे. एक धाव काढण्यासाठी संघर्ष करावा लागतोय तेजस 11 टीमला. म्हणजे कुठेतरी अजूनही धोक्याची घंटा आहे की काय, कारण जिंदगी धोके कम और मौके ज्यादा देते. नक्कीच पण एकंदरीत विचार केला तर कुठेतरी मोठी धावसंख्या सांबरवडी डीजे किंग संघाची असते तर नक्कीच चांगल्या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला, मात्र कुठेतरी फसले गेले बॅटिंग मध्ये आणि त्याचाच फटका आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. विजयी धाव गाव चौकार शहर तरुणांमध्ये में पाहायला मिळाली. इलाक्याने मानलंय त्यानं मिळवलाय. गाव तेजस शहर 11 में संघाने या ठिकाणी विजय मानलंय संपादन त्यानं केलाय. मिळवलाय. खरं तर हा जल्लोष तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल जांभूळमुरेकरांचा, कारण सलग 2 वर्ष सेमीफायनल मधून माघारी परतावं लागत होतं. परंतु आज मात्र तेजस 11 चे टीमचे मात्र स्वप्न पूर्ण झालेले आहेत. संघ मालक देखील खुश आहे आणि आज थेट मध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे फायनल मध्ये. तेजस 11 या टीमला पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. हार्ड लक बॅड लक टीम डीजे किंग. खरं तर डीजे किंग या नाव डीजे किंग या टीमला देखील आपल्याला विसरून चालणार नाही, कारण सीपीएल पर्व क्रमांक 1 आणि सीपीएल पर्व क्रमांक 2 कोणत्या टीमने गाजवलाय तर नक्कीच डीजे किंग या टीमने, कारण दोन्ही वेळेला सलग चॅम्पियन पद त्यांनी निभावलेलं आहे. परंतु आज कुठेतरी त्यांना सेमीफायनल मधून माघारी परतावं लागतंय. हार्ड लक बॅड लक, परंतु डीजे किंग या नावाचं वर्चस्व सातत्यपूर्वक आहे, राहील आणि हीच अपेक्षा आपण करूया. नक्कीच आपण पाहायला गेलं तर बोलबाला राहिला होता सांबरवाडी डीजे संघाचा, तो बोलबाला मात्र या हंगामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. नक्कीच चांगली कामगिरी देखील इथून पाठीमागच्या हंगामामध्ये त्यांच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. सांबरवाडी डीजे संघ हा देखील एक चांगला संघ आहे. नक्कीच चांगली कामगिरी देखील